कलेने संपन्न असलेलं शहर म्हणजे आपलं कोल्हापूर. उंबराच्या झाडाला फूल लागावं आणि ते पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळावं, तसे भाग्य आम्हाला लोकराजा राजर्षी शाहूंनी दिलं. ते म्हणजे पॅलेस थिएटर 1915 साली बांधलं. अनेक कलावंतांना कलेचं जगणं या राजानं दिलं आणि कलेला राजाश्रय मिळवून दिला. अनेक रत्नांपैकी एक रत्न संगीत सूर्य केशवराव भोसले. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी कलेसोबत कलाकारांनाही दर्जा मिळवून दिला. देश विदेशात केशवराव भोसले यांना नाटकाचे प्रयोग करण्यासाठी पाठबळ दिलं आणि याच अजरामर रत्नाच्या नावे पॅलेस थिएटरचं नामकरण करून 1957 साली संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उदयास आलं. आणि येथे अनेक अजरामर नाटकाचे प्रयोग रंगू लागले. कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे. कोणी घर देतं का रे? घर To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. प्रत्येक वेळेला कसं भान सुटतं बाबा तुमचं. अहो, तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील, पण किती? त्याला काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन ये करुणाकरा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? दूर वा सगळं निरर्थक आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ओथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. नाट्यकलेसोबत लोककला, लोकपरंपरा जपण्याचे आणि जगण्याचे प्रयत्न अनेक लोककलावंतांनी या रंगमंचावर केले. काय म्हणला? एक हौसपूर्व महाराज. अवपर सांगाल का नाही? एक हौसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हौसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो, काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या. एक हौसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अंगरंग बघा तरी माझा केतकीचा मळा. निमुळता कंठ
घाटदार सुरईचा गळा उरी आले ओथंबून वय घाट आगळा रूप सारखे दागिने घडवा पुखराज सोने मध्ये मडवा त्याची अंगठी बोट मध्ये चढवा एवढी अर्जी ऐकावी आज ऐकावी आज ऐकावी आज एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुम्ही घडवा चला उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज चला 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 उठा दाजी बा कोल्हापूरला तुम्ही आज एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज जवळपास 100 वर्षांहून अधिक कला परंपरा लाभलेलं या नाट्यगृहामध्ये अनेक पुरस्कार सोहळे स्नेहसंमेलने अगदी तरुणाईंचा कलेचा उत्साह ओसांडून वाहताना पाहिलेला आहे. आपण कोणाडने की हिम्मत न कुणाची फुकट नादी लागू नका आपण से भिडणे की जुर्रत न कुणाची आमच्या वाटे जाऊ नका चांदण्याचे गीत झाले नभ सारे झंकारले वाऱ्यावरी सूर आले घेऊया संगीत है हम आए हैं हम आए हैं हम आए हैं हम आए हैं आपण कोणाडने की हिम्मत न कुणाची फुकट नादी लागू नका आपण से भिडणे की जुर्रत न कुणाची आमच्या वाटे जाऊ नका चांदण्याचे गीत झाले नभ सारे झंकारले वाऱ्यावरी सूर आले घेऊया संगीत है हम आए हैं हंसाना कोई है हम आए हैं हंसाना कोई है हम आए हैं हम भी है हमसे है ये जहां हम आए हैं कलाकारांचा उत्साह म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. 8 ऑगस्ट 2024ची रात्र हा कला क्षेत्रातला काळा दिवस ठरला. अग्नितांडव कोल्हापूरकरांनी अनुभवला. देह जळला पण आत्मा जळत नाही. अनेक आठवणी बेचिराग झाल्या. कोल्हापूरचं भलं मोठं नुकसान झालं. अनेक कलाकारांच्या हातावरचं पोटच गेलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारलेलं पुन्हा पाहायचं आहे आणि आपलं कलावैभव जपण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया बरं का. चला कोल्हापूरचं कलापूर जपूया, कलावैभव वाढवूया.